नमस्कार, मी प्रगती. कृषी समृद्धीच्या प्रमुख बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत जाहीर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी कोरोना लसीविषयी मोठी घोषणा केली आहे. कोरोनाचा जगावर मोठा परिणाम झाला असून कोरोना साथीला सामोरे जाण्यासाठी भारताने मोठी पावले उचलली आहेत. कोरोना लसीकरणासाठी या अर्थसंकल्पात 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या की सरकारने आरोग्य आणि आरोग्य क्षेत्रातच बजेट 94,000 कोटी रुपयांवरून 2.38 लाख कोटी रुपये केले आहे. या माध्यमातून देशातील सर्व लोकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यात येतील. To cater to detection and cure of new and emerging diseases. This will be in addition to the National Health Mission. The main interventions under the scheme are support for over 17,000 rural and 11,000 urban health and wellness centers, setting up integrated public health labs in all districts and 3,382 block public health units in 11 states, establishing critical care hospital blocks in 602 districts and 12 central institutions. ब्युरो रिपोर्ट, कृषी समृद्धी. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. 2020-21 मध्ये संकटात आलेल्या शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये मोठी घोषणा केली आहे. अर्थसंकल्पात सरकारने कृषी कर्जाची मर्यादा वाढविली आहे. सरकारने यावेळेस 16.5 लाख कोटींचं कर्ज देण्याचं लक्ष ठेवलंय. प्रत्येक वेळी अर्थसंकल्पात सरकार कृषी कर्जाचं टार्गेट वाढवत आहे. वर्ष 2020-21 साठी 15 लाख कोटींचं कृषी कर्ज देण्याचं लक्ष्य आहे. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री म्हणाले की 2021-22 चे बजेट 6 खांबांवर अवलंबून आहे. पहिला आधारस्तंभ म्हणजे आरोग्य आणि कल्याण, दुसरा भौतिक आणि आर्थिक भांडवल आणि पायाभूत सुविधा, तिसरा सर्वांगीण भारतासाठी सर्वसमावेशक वाढ, मानवी भांडवलाचा नाविन्यपूर्ण आणि संशोधन विकास, किसान सरकार आणि जास्तीत जास्त प्रशासन. Agriculture. Our government is committed to the welfare of farmers. The MSP regime has undergone a sea change to assure price that is at least 1.5 times the cost of production across all commodities. The procurement has also continued to increase at a steady pace. This has resulted in increase in payment to farmers substantially. In case of wheat, a total amount paid to farmers in 2013-14, Honorable Speaker Sir, the data that I give now is important for all honorable members to kindly hear. In case of wheat, the total amount paid to farmers in 2013-14 was 33,874 crores. In 2019-20, it was 62,802 crores. And even better, Honorable Speaker, in 2020-2021, this amount paid to farmers was 75,060 crores. ब्युरो रिपोर्ट, कृषी समृद्धी. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतंच संसदेत अर्थसंकल्प सादर केलंय. या अर्थसंकल्पामध्ये यंदा सर्वसामान्यांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत, तर टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाही. यंदाच्या बजेटमध्ये आरोग्य, शेतकरी, शिक्षण, पायाभूत सुविधांवर भर देण्यात आलाय. यंदाच्या अर्थसंकल्पात मात्र मोबाईल प्रेमी आणि नवीन मोबाईल खरेदी करणाऱ्यांची निराशा होणार आहे. 80 लागू न होणाऱ्या कस्टम ड्युटी रद्द करण्यात आल्या आहे, पण मोबाईल आणि त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर कस्टम ड्युटी वाढविण्यात आली आहे. ज्या पार्ट्सवर 0% कस्टम ड्युटी होती ती आता 2% वाढविण्यात आली आहे. मोबाईल आणि चार्जर महागणार आहेत.
नवीन मोबाईल घेणार असाल तर या आर्थिक वर्षात तुमच्या खिशावर अधिक भार पडण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट कृषी समृद्धी. आर्थिक वर्ष 2021-22चा केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत मांडला जाणार आहे. कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कॉमन मॅनसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पोतडीमध्ये काय असेल याची उत्सुकता आहे. रोजगार निर्मिती, ग्रामविकासावर भर देताना सर्वसामान्य करदात्यांना अर्थमंत्री दिलासा देऊ शकतात. परकीय गुंतवणूक अधिकाधिक आकर्षित करून वित्तीय तूट भरून काढण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात होऊ शकतो. यंदाचा अर्थसंकल्प हा अद्वितीय असेल असं काही दिवसांपूर्वी अर्थमंत्र्यांनी म्हटलं होतं. याची कशी प्रचिती त्या देतात याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय. जगातील सर्वात वेगानं विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट साध्य करण्याचं आवाहन अर्थमंत्र्यांसमोर असेल. ब्युरो रिपोर्ट कृषी समृद्धी. बजेट 2021-22 अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत 2021-22 साठी अर्थसंकल्प सादर करत आहे. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी देशातील जुन्या गाड्यांचे काय होणार या संदर्भात देखील महत्त्वाची घोषणा केली आहे. अर्थमंत्र्यांनी केलेल्या नव्या घोषणेमुळे देशातील प्रदूषण नियंत्रणात राहण्यास मदत होणार आहे. अर्थमंत्र्यांनी लोकसभेत स्क्रॅपिंग पॉलिसीची घोषणा केली आहे. देशातील जुन्या गाड्या यापुढे स्क्रॅप केल्या जाणार आहेत. यामुळे प्रदूषण कमी होईलच, त्याचबरोबर इंधनावरील खर्च देखील कमी होईल. जुन्या गाड्यांसाठी ऑटोमेटेड फिटनेस सेंटर तयार केले जाणार आहे. खासगी गाड्या 20 वर्षांनंतर या सेंटरमध्ये घेऊन जाव्या लागतील, तर व्यावसायिक कारणासाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्या 15 वर्षांनंतर ऑटोमेटेड फिटनेस सेंटरमध्ये घेऊन जाव्या लागतील. ब्युरो रिपोर्ट कृषी समृद्धी. तर वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा कृषी समृद्धी, न्यायासाठी खंबीर व्यासपीठ.